चपातीचा तुकडा घेऊन एक जस्ट टेस्ट करायला घेतला होता. अजून थोडी चपाती घेतली आहे आणि अजून परत ते लोणचं घेतलंय. आता अजून खात. हाय नमस्कार. तर आज मम्मी कोळंबीचं लोणचं बनवणार आहे. सो बघूया कसं बनतंय ते. कोळंबी आहे जी शिजवून घेतली आहे आणि आता ते तेलामध्ये जर आपल्याला फ्राय करायचे. शिजवून घेताना काय काय टाकले? इथे आमच्याकडे जी सहजरित्या कोळंबी मिळते ती ही कोळंबी आहे, जी वॉलमार्टमध्ये फ्रोझन कोळंबी मिळते ती आम्ही यूज केलेली आहे. तिला नॉर्मल टेम्परेचरला आणून मग तिला शिजवलेली आहे. कोळंबीचं लोणचं आहे त्यामुळे तेल जरा जास्तच घेतलेलं आहे. तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये धुवून सुकवून चिरलेली कोथिंबीर, धुवून सुकवलेला कढीपत्ता आणि आलं लसणाची पेस्ट. यामध्ये आलं लसणाची पेस्ट जरा जास्तच टाकायची म्हणजे या लोणच्याची टेस्ट अजून जास्त वाढते. 2-3 मिनिटं परतून झालंय. ह्याच्यामध्ये काय काय घेत मसाले? सगळं मालवणी मसाला, गरम मसाला, हळद, मिरची पावडर पण आहे थोडी, मिरची पावडर थोडी, मीठ पण तसंच त्याच्यात टाकलं. मीठ. जरा धने पावडर. ते जरा चांगलं तेल सुटेपर्यंत जरा तेल ऑलरेडी जरा जास्तच टाकलेलं कारण का आपण कोळंबीचं लोणचं बनवायचं त्याच्यासाठी. कोथिंबीर, कढीपत्ता आणि तेव्हा हिंग पण टाकले. होत आलं की 2 चमचे विनेगर टाकायचं. कोळंबीचं लोणचं रेडी आहे. कोळंबीचं लोणचं आता चांगलं थंड पण झालंय आणि आता एकच चपातीचा तुकडा आणि लोणचं टेस्ट करून बघतोय. मस्त झालंय सगळं, प्रॉपर मसाला बिसाला एकदम मस्त झालाय. आणि काही तुमच्याकडे वार असेल, बुधवार, शुक्रवार, रविवार आणि काही करायला नसेल नॉनव्हेज, तर चपाती बरोबर भाताबरोबर मस्त लागेल. एकदम मस्त झालंय.